आपल्याला. म्हणजे महापालिकेमध्ये देखील काँग्रेसचा परफॉर्मन्स अगदीच डाऊन आपल्याला बघायला मिळाला. आता जिल्हा परिषदेमध्ये देखील डाऊन परफॉर्मन्स आहे. प्रणिती शिंदे यांना कुठंतरी विचार करायची गरज आहे. खरं तर नगर परिषदा म्हण किंवा महानगरपालिका म्हण, या निवडणुकांनंतर या लागोपाठच्या या निवडणुका झालेल्या आहेत. या निवडणुकीमध्ये एक निवडणूक जर आपण हरली तर भाजपची आपण स्ट्रॅटेजी पाहिली की बाबा भाजप प्रत्येक निवडणूक ते जिंकू अथवा हरू त्याची ती स्ट्रॅटेजी पूर्ण आत्मपरीक्षण करतात, त्यानुसार ती पुढच्या निवडणुकीची रणनीती ठरवतात. परंतु काँग्रेसकडून हे कुठेही घडताना दिसून येत नाहीये. मग खरं तर पहिल्या पराभवानंतर प्रणिती शिंदेंनी पूर्ण ताकद लावून तिथे मतदारसंघामध्ये किंवा त्या सोलापूरमध्ये फिरायला पाहिजे होतं. प्रत्येक गट गण ते जे आहे जिल्हा परिषदेमध्ये त्या प्रत्येकाचं वैयक्तिक भेटी घेऊन तिथे संपर्क ठेवून तिथली परिस्थिती काय आहे बाबा, तिथे आपल्याला कुठे कमी पडतो आपण त्याचा गांभीर्याने विचार करायला पाहिजे होता. म्हणजे लोकसभेला आपण जर बघितलं तर अक्कलकोट ला सोडलं तर इतर मतदारसंघांमध्ये प्रणिती शिंदेना मोठं लीड मिळालं होतं. अक्कलकोटमध्ये सचिन कल्याण शेट्टी यांनी राम सातपुतेंना चांगलं लीड दिलं होतं. पण इतर 5 मतदारसंघांमध्ये प्रणिती शिंदेनी चांगलं लीड घेतलं होतं. अगदी त्याच्या विरुद्ध कामगिरी आपल्याला विधानसभेत बघायला मिळाली. आणि आता त्याच्यापेक्षाही गचाळ हा शब्द सुद्धा आता आपण म्हणू शकतो, एवढी काँग्रेसची खराब कामगिरी आपल्याला बघायला मिळते. कारण